असं म्हटलं जातं की आपण वर्षभर जो कार्यक्रम घेत आहोत, सगळे कार्यक्रम घेत आहोत, ते जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे आहेत. आपण विवेकानंदांना सुरुवातीला आपलं आयडॉल निवडलं, आईसाहेबांना निवडलं, आणि विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करत असताना जे ब्रीदवाक्य घेतलं होतं ते होतं आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. त्या ब्रीदवाक्याच्या पाठीमागचा अर्थ असा आहे की मी आत्मस्वरूपाला प्राप्त होणार हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे आयुष्याचं. पण आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी 24 तास मी साधना नाही करू शकणार, म्हणून उरलेल्या वेळामध्ये मी जगत हित आहे, जगाच्या कल्याणाचं काम करेन. आणि त्याचं ब्रीदवाक्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन काय करेन, ते असं म्हणतात की शिवभावे जीवसेवा करेन. जे जीव माझ्या भोवताली आहेत त्या सगळ्या जीवांची मी शिवभावानं सेवा करेन. मग कोणाकोणाची करीन त्याच्या पुढं जाऊन सांगतात की रामकृष्ण मिशनमध्ये येणाऱ्या प्रत्येका सभासदाला रुग्ण नारायण देवो भव आणि दरिद्री नारायण देवो भव, ह्या दोन जे रुग्ण आहेत त्यांची मी सेवा करेन, आणि जे दरिद्री आहेत त्या दोघांना मी नारायण समजून सेवा करेन. हे त्या मिशनच्या पाठीमागचं सगळं उद्दिष्ट होतं. आज 125 वर्ष ती मिशन जगभरामध्ये शेकडो देशामध्ये काम करते आहे. हजारो संन्यासी, हजारो गृहस्थ खूप उत्कृष्टरित्या त्या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. आपल्या संस्थेला आज 22 वर्ष पूर्ण झाली. अजून 2 तपही पूर्ण व्हायची आहेत. आणि आपण त्यावेळेला आपलं ब्रीदवाक्य घेतलं होतं की सद्विचार सहजीवन, संघटन आणि संजीवन. म्हणजे सद्विचारी माणसाने एकत्र यावं, त्यांचं सहजीवन व्हावं, एकत्र त्यांनी कोणत्या कोणत्या कार्यक्रमात एकत्र यावं. जसं की निळोबराय म्हणतात की माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. म्हणजे माझ्या स्वभावाचे जे आहेत, माझ्या विचाराचे जे आहेत, ज्यांचे विचार समान आहेत आणि ज्यांना वाटतं अशा लोकांनी एकत्र यावं. कशासाठी? आवडीची धनी फेडावया. म्हणजे आमच्या मनामध्ये जे चालू आहे त्याला व्यक्त स्वरूप देऊन, कृतीचं स्वरूप देऊन ते फेडण्यासाठी आम्ही एकत्र यावं. म्हणजे त्यांचं सहजीवन व्हावं आणि त्यांचं संघटन व्हावं आणि संजीवन व्हावं. म्हणजे संघटन यासाठी व्हावं की याच्यावर आपण प्रत्येक वर्षी चर्चा केली, संघटना आणि संघटन याच्यामध्ये फरक आहे. संघटनेमध्ये संघर्ष असतो, हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी याच्याविषयीच्या विशेष गोष्टी असतात. पण संघटन जिथं असतं तिथं समूहामध्ये एकत्र आल्यानंतर स्वतःच्या विकासाबरोबर अवघ्या संघ आणि समाजाच्या विकासाचा विचार असतो. आम्ही सगळे गेले 22 वर्ष जर विचार केला, एक प्रवाह तयार झाला. 39-40 मुलांच्या पासून किंवा सदस्यांच्या पासून आज हजारोंचा एक समूह तयार झाला, एक कारवा तयार झाला. म्हणजे नदीचं सुरुवातीला ओहोळ असतो, पण त्याचा नदीमध्ये रूपांतर होतं, आता नदीमध्ये रूपांतर झाला. मग हे होत असताना या संस्थेच्या पाठीमागं आपण प्रत्येक वेळेला आपण ठरवलं होतं की आपण विचारानं पुढं जायचं. व्यक्तीचं स्तोम नाही वाजवायचं. म्हणजे इंद्रजित देशमुख नावाच्या माणसाचं, त्याच्या फोटोचं कुठं स्तोम नाही वाजवायचं. त्या गोष्टीमध्ये पाठीमागं, कारण विचार शाश्वत आहे आणि तो शेवटपर्यंत राहिला पाहिजे. संस्था शाश्वत आहे, संस्थेमधले सभासद किंवा बाकीची मंडळी शाश्वत नाहीत. आणि मग हे शाश्वत ठेवण्यासाठी काय काय करता यावं, त्यासाठी आपले सगळे कार्यक्रम वर्षभर सुरू आहेत. या कार्यक्रमामध्ये जे सामाजिक हिताचे कार्यक्रम आहेत, म्हणजे नेशन बिल्डिंग असेल, कॅरेक्टर बिल्डिंग असेल युवकांच्या बाबतीमध्ये, किंवा मातृभूमीच्या ठिकाणी सेवा करण्याचा भाग असेल, किंवा आज डॉक्टरांनी केला तो पराक्रमाच्या ठिकाणी जाऊन जिथं पराक्रम घडला आहे तिथं जाऊन तो पराक्रम अनुभवावा, त्याविषयीचे प्रोग्राम असतील ते प्रोग्राम घेतले. पण आजच्या दिवशी व्यक्तिमत्व विकासामध्ये जो 5वा विकास आहे, म्हणजे 5 प्रकारचा विकास व्यक्तिमत्वामध्ये मांडला जातो की त्याच्यामध्ये शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि शेवटचा जो विकास आहे त्याला आध्यात्मिक विकास असं म्हटलं. कारण हे सगळ्या गोष्टी माणूस खूप चांगल्या रीतीनं कधी करू शकेल की त्याच्या आतला विकास झालेला असेल तर. ज्ञानेश्वरीमध्ये या विकासाबाबत एक सुंदर ओवी आहे. माऊली असं म्हणतात की देह तरी वरीचिलीकडी फिरे परी अंतरी बैसका न मोडे. मग देह त्याच्या परीनं त्याचं काम करत राहील, पण तो आतून शांत प्रशांत असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे,
असं व्यक्तिमत्व ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला ते व्यक्तिमत्व आनंदी असतं. आपण परवा नामदेव शास्त्रींचं एक व्हिडिओ क्लिप बघितली असेल. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये ते पुण्य पुरुष आणि पापी पुरुष याचं चिंतन करत आहेत. त्या चिंतनामध्ये असं म्हणतायत की जी व्यक्ती तणावमुक्त आहे, जी व्यक्ती सकारात्मक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये चिंता नाही आणि तणाव नाही, ती व्यक्ती पुण्यवान आहे असं म्हणतात. आणि जी व्यक्ती कायम तणावामध्ये आहे, चिंतेमध्ये आहे, ती व्यक्ती काहीतरी भोगते आहे असं वाटतं, काहीतरी चुकीच्या गोष्टी भोगते आहे. आध्यात्मिक विकास या शब्दाचा अर्थ की निरंतर कितीही संकट आली, कितीही विपरीत गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या, तरी आमचं आतलं मन हे चिंतामुक्त, कायम सकारात्मक, विधायक आणि व्यापक असणं, ह्या गोष्टी घडणं आतमध्ये या आतला विकासाचा भाग आहे. आम्ही ज्या वेळेला बाहेरच्या गोष्टी बघतो, की ज्या वेळेला प्रगती दिदीचं घर बांधतो आणि तिच्या घराच्या उद्घाटनाला जातो, त्यावेळेला ऊर भरून येतो. मग आतल्या विकासाची 2 साधनं आहेत. तुकोबराय असं म्हणतात की तुका अनुरेणू एवढा आणि तुका आकाशा एवढा. मग त्या अंतिम सत्याला पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. योगानं मी इतका सूक्ष्म होईन की मी त्याच्यामध्ये विलीन जाईन, आणि भक्तीनं मी इतका मोठा होईन, या जगामध्ये जेवढे जीव आहेत ते सगळे जीव माझेच आहेत आणि त्यांचं दुःख हरण करण्यासाठीच माझा जन्म आहे. इतका मी व्यापक झालो की तुका आकाशा एवढा होतो. आम्ही सगळेजण जन्माला आलो आहे ते तुका आकाशा एवढा, कारण आम्ही योगी होऊ शकणार नाही. कारण योगी होण्यासाठी खूप तपश्चर्या लागते, आपल्या शरीराची खूप मोठी कसरत करावी लागते, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणजे योगाविषयी मी बोलताना असं म्हणतो की एकाच आसनामध्ये सलग 3 तास बसता येणं म्हणजे योगी होण्याची प्रक्रिया सुरू होणं, एकाच आसनामध्ये. फक्त आपण शवासनामध्ये किंवा झोपेच्या आसनामध्ये रात्री 10-10 तास झोपू शकतो, ते आसन नव्हे. तर ज्या सुखासनामध्ये आत्ता आम्ही बसलेलो आहोत त्या आसनामध्ये जर सलग 3 तास, 1 प्रहर 4 तास बसू शकलो तर तो आसनजय असं होतं. म्हणजे आसनजयाकडे गेलो तर तो आमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो असं म्हणे. मग तो आतला विकास, योगी तर नाही बनेंगे, पण आम्ही आकाशा एवढं तर नक्की बनू शकतो. म्हणजे ज्या वेळेला असे कार्यक्रम आपले होतात, खारीचा वाटा नावाच्या कार्यक्रमामध्ये एखाद्याच्या घरी किट नेऊन दिलं जातं, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर आत जे ऊर भरून येतं त्याला तुका आकाशा एवढा. म्हणजे जिथं देण्याची प्रक्रिया आहे, जे वर्षभर आपण कार्यक्रम करतो, किंवा सलायबनला गेल्यानंतर तिथल्या आदिवासींच्या सोबत काम करताना, तिथल्या ज्या छोट्या छोट्या लेकरांच्या सोबत त्या रोपांची पिशव्या भरत असताना ती लेकरं ज्या वेळेला आपल्यात येऊन मिसळतात आणि त्यांना आपण आपलेपणा देतो, ती आपली जातीची नाहीत, धर्माची नाहीत, नात्याची नाहीत, ती पोरं आमच्यामध्ये येऊन ज्या वेळेला आमच्यासोबत पिशवी भरायला लागली त्यावेळेला आमचं ऊर जे भरून आलं त्याला भक्ती असं म्हणायचं, त्याला तुका आकाशा एवढा म्हणायचं. पण ती एक प्रक्रिया आहे, पण ती प्रक्रिया घडण्यासाठी तो आतला एक प्रवास सुरू करावा लागतो. आणि तो प्रवास जो सुरू करतो तो कोण सुरू करतो? असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे जे आहे तो ते समाजाला देत असतो, ज्याच्या हृदयामध्ये जे असतं ते देत असतो. जो द्वेष करतो तो द्वेष देतो, जो लोभी असतो तो समाजाला लोभ देतो, जो आत प्रेम असतो तो प्रेम देतो, ज्याच्या आत ज्ञान आहे तो ज्ञान देतो. म्हणजे त्याच्या हृदयामध्ये जे आहे तोच तो समाजाला देतो. जे तुमच्याजवळ नाही ते तुम्ही कधीच समाजाला देऊ शकत नाही असं म्हणतात. विवेकानंद खूप सुंदर सांगतात की तुमच्याजवळ आहे तेच तुम्ही द्याल. म्हणजे तुमच्या हातात सफरचंद आहे तर तुम्ही सफरचंदच देऊ शकता, तुम्ही दुसरी गोष्ट देऊ शकत नाही. म्हणजे माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे तीच मी समाजाला किंवा इतरांना देऊ शकतो. मग माझ्या आतमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे, सगळ्यात आनंददायी गोष्ट कोणती आहे? तर संत असं म्हणतात की ज्या हृदयामध्ये परमशांती आहे, ज्या हृदयामध्ये आनंद आहे, ज्या हृदयामध्ये शांती आणि आनंद आहे, तेच हृदय जगाला प्रेम देऊ शकतं. त्या दोन्ही गोष्टी नसतील त्या हृदयामध्ये तर ते देऊ शकत नाहीत असं म्हटलं. मग हे ज्याच्या हृदयामध्ये आहे त्याला गुरु असं म्हटलं, त्याला सद्गुरू असं म्हटलं. अंतिम सत्याचा प्रवास हा ज्याला प्राप्त झाला, जो तिथं पोहोचला, त्यानंच जगाला द्यायचा असतो असं म्हटलं. आम्ही पोपट आहोत, आम्ही बोलणारे म्हणजे स्मृतीवर बोलणारे आम्ही असतो. म्हणजे माझ्यासारखी माणसं पाठ करून पुस्तकं वाचून बोलत राहतात, पण जे अंतिम सत्याला पोहोचतात त्यांच्या वाणीला स्मृतीची आवश्यकता नसते, त्यांना कुठल्या आलंबन घेऊन बोलण्याची आवश्यकता नसते. कारण माऊली गुरूंच्या विषयी वर्णन करत असताना ते असं म्हणतात की त्यांना कुठल्याही अभंगाचा, ओवीचा आधार घेण्याची आवश्यकता नसते, कारण त्यांच्या आतून जे येतं स्फुरण ते परिवर्तनाचं असतं. माऊली असं म्हणतात
की तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद ते सच्चिदानंद ब्रह्म का न होती. जो मुक्त पुरुष आहे, ज्याच्या आतमध्ये हृदयामध्ये शांती वास करते, तो जे बोलतो ते सिद्धांत होतो. तो जे बोलतो ते पुढच्याच्या हृदयामध्ये परिवर्तन करून आणतो. इतकी क्षमता त्याच्या वाणीमध्ये असते. मग ज्या वेळेला आम्ही गुरु समजून घेतो त्यावेळेला गुरूंची लक्षणं नेमकी काय आहेत. नाथ महाराजांनी गुरूंचं खूप छान वर्णन केलं आहे. कारण आम्हाला जो प्रवास करायचा, आमच्या अंतिम सत्याचा प्रवास करत असताना जो बदल हवा आहे, आम्ही जिथं आहोत आणि आमचं पोहोचण्याचं ठिकाण आम्हाला माहीत असावं लागतं. म्हणजे ते असं म्हणतात की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये बदल कोणता हवा आहे. आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडचा आमचा प्रवास आहे. म्हणजे गुरुला प्राप्त कशासाठी करायचं. गुरुजवळ गेल्यानंतर किंवा गुरुपौर्णिमे दिवशी नेमकं काय करायचं असतं, काय करतो गुरु त्या दिवशी, असं म्हटलं जातं की तो त्या दिवशी तुम्हाला स्पर्श करतो, तो तुमच्याशी संवाद करतो आणि तो तुम्हाला सहवास देतो. ज्याच्या ठाई, ज्याच्या हृदयामध्ये ज्याचा ऑरा पूर्ण विकसित झालाय, ज्याच्या आतली प्रभा पूर्ण विकसित झाली आहे, अशा माणसाच्या सहवासात गेल्यानंतर त्याच्याकडून गुरुजवळ गेल्यानंतर घ्यावं काय. तर संत सांगतात की त्याचा स्पर्श घ्यावा. संत सांगतात की त्याचा सहवास घ्यावा आणि त्याच्याशी संवाद करावा. सहवास कशासाठी घ्यावा की ज्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आमच्या मनातलं दुरित, आमच्या मनातलं पाप, आमच्या मनातला संकुचितपणा संपतो, अशा माणसाचा सहवास निरंतर घ्यावा. आम्ही दिवसभरामध्ये ज्याच्या सहवासामध्ये असतो ना त्याचं घेऊन येतो आपण. म्हणजे दिवसभरामध्ये आम्हाला जे भेटतं की नाही त्याचं सांगतं आम्हाला सगळं. मग घरापर्यंत त्याचंच वजं घेऊन आम्ही जात असतो की त्याच्या आयुष्यामध्ये काय झालं, त्याच्या आयुष्यामध्ये काय झालं. पण गुरूंच्या जवळ बसल्यानंतर आत काहीच नसतं, सगळंच रिकामं असतं, सगळंच आनंदी असतं आणि तो आम्हाला देतो. म्हणजे सहवास देतो, स्पर्श देतो. आणि तिसरा संवाद. संवाद कोणता असतो की मी जिथं आहे, मी ज्या व्यथेमध्ये आहे, मी जितक्या अंधारामध्ये आहे तो माझा अंधार संपावा, माझं अज्ञान संपावं, माझं दुरीत संपावं आणि त्याच्यासाठी मला तुम्ही मदत करा, माझ्यासोबत राहा, असा आग्रह त्याच्यामध्ये असतो. मग हा प्रवास आहे तो म्हणजे कुठून कुठपर्यंतचा प्रवास आहे. संत असं म्हणतात की हा अज्ञानाकडून ज्ञानाचा प्रवास, ज्ञानाकडे जाण्याचा. आम्ही सगळे का दुःखी आहोत तर आम्ही अज्ञानामध्ये आहोत. असं या ज्ञानाकडे गेलेला जेवढे ज्ञानी आहेत सत्पुरुष, त्यांच्या जीवनामध्ये नेमकं काय घडतं. ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये जे कृष्णमूर्ती असं म्हणतात, त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडलेलं असतं, इट इज द हायेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड डीपेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस असं म्हटलं. म्हणजे जो माणूस मुक्त पुरुष होतो, जो जीवनमुक्त होतो, जो ज्ञानी होतो, त्याची समज गहिरी होते. तो खूप खोलवर त्याची समज वाढत जाते. मग त्याच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल घटना घडली, प्रतिकूल परिस्थिती आली, प्रतिकूल व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये घडली, तर त्याला माहीत आहे की ही जग राहटी आहे, जग हे असंच असणार आहे आणि मला याच्यामध्ये व्यथित होण्याचं कारण नाही. व्यक्तीच्या प्रभावानं, परिस्थितीच्या प्रभावानं किंवा घटनेच्या प्रभावानं मला दुःखी होण्याचं कारण नाही, इतकी समज त्याला आलेली असते. दुसरी गोष्ट, इट इज द डीपेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड हायेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस. असं कॉन्शियस म्हणजे आकलन. तो चटकन आकलन करतो की पुढची व्यक्ती माझ्याकडे कशासाठी आली आहे, मी ज्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती माझ्या वाट्याला का आली आहे, किंवा ही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडती आहे तर का घडती आहे, याचं आकलन त्याला चटकन होतं. मग इतका तो त्याच्यामध्ये त्याच्या प्रवीण होतो. म्हणजे तो ज्ञानी झाल्यानंतर हे घडतं. आपल्याला तिन्ही बाबतीत ही व्यक्ती का आली माझ्याबरोबर झटायला कळतच नाही, हे असंच का म्हटलं कळतच नाही, ही परिस्थिती माझ्याच वाट्याला का, हे तुंतून आयुष्यभरच असतं. हे माझ्याच वाट्याला आहे, जगात सगळे बाकीचे असे आहेत, हे दुसरं परिस्थिती घटना आणि व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडतं. ज्ञानीपुरुषाच्या बाबतीमध्ये ही समज आणि आकलन पक्की असते. दुसरा बदल कोणता अपेक्षित असतो की सुखदुःखाकडून सुखरूपतेकडे जाण्याचा प्रवास असतो. गुरुला भेटल्यानंतर जो बदल अपेक्षित आहे तो दुसरा बदल आम्हाला सांगितला की सुखरूपतेकडून सुखदुःखाकडून सुखरूपतेकडे. 3 शब्द आहेत, सुख, दुःख आणि आनंद. पूर्वी अध्यात्माच्या भाषेमध्ये हजारो वर्षापूर्वी सुख हा शब्द आनंदाला वापरला जायचा. कारण सुख शब्दाचा अर्थ असा आहे, सु म्हणजे चांगला आणि ख म्हणजे आकाश. मनाचं आकाश ज्याचं निरभ्र आहे तो सुखी आहे. ज्याच्या मनाच्या आकाशामध्ये ढग आहेत, लोभाचे, क्रोधाचे, मत्सराचे, द्वेषाचे, तो कधी सुखीच असू शकत नाही.
म्हणून सुख हे शब्द हजारो वर्षापूर्वी या प्रामाण्यासाठी वापरला जात होता. पण कालांतरामध्ये सुखाला दुःख हा पर्यायी शब्द आला. जसं अमृताला विष आला, जसं दिवसाला रात्र असे परस्पर विरोधी शब्द येऊ लागले, तसा सुखाला दुःख हा परस्पर विरोधी शब्द आला. मग सुखदुःखाकडून सुखरूपतेकडे जाण्याचा हा प्रवास. सुख आणि दुःख या शब्दाचा अर्थ आहे अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख. माझ्या मनासारखं घडलं माझ्या आयुष्यामध्ये की मला सुख होतं, आणि माझ्या मनाच्या विरुद्ध घडलं की मला दुःख होतं. मला कुणी मान सन्मान केला की मग मोटरसायकलची पुंगळी काढतो मी. ज्याचा पराभव केलाय त्याच्या गल्लीतनं दिवसातनं 10 वेळा फिरवतो मी. अंगावर गुलाल टाकून मी 10 दिवस तो गुलालाचा शर्ट काढतच नाही. म्हणजे हा सुखाचा अनुकूल संवेदना इति सुख. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये यश इतरांच्या पेक्षा मला जादा काही मिळालं, कारण सुख हे सापेक्ष आहे असं म्हटलं. जर भावकीत सगळ्यात मोठेपणा माझ्या वाट्याला आला तर त्या भावकीच्या सापेक्ष माझं सुख असतं, अनुकूल संवेदना. म्हणून माणसं भावकीच्या गल्लीतनं जाताना, गाडी घेऊन जात असताना गाडीची काच वर करतात, कारण भावकीला कळावं की ह्याची गाडी एअर कंडिशन आहे. म्हणजे त्यांचं अंतःकरण जळलं की यांचं सुख वाढतं. त्याला तुकोबर आहे असं म्हणतात की परदुःखे सुखी, दुसऱ्याच्या दुःखांना सुखी. कारण सुख किंवा दुःख या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत, कुणाच्या तरी अवलंबून आहेत. म्हणून अनुकूल संवेदना इति सुख, प्रतिकूल संवेदना इति दुःख म्हणलं. म्हणजे पराभव होणं हे दुःखाचं कारण आहे. पराभव सुद्धा माणूस पचवू शकत नाही. म्हणजे हारलं एखाद्या इलेक्शनमध्ये की 8 दिवस घराच्या बाहेर पडत नाही, घोंगडा अंगावर घेऊन झोपतंय, रात्रंदिवस बाहेर सुद्धा पडत नाही. प्रतिकूल संवेदना असेल, आयुष्यातला पराभव असेल, नापास होणं असेल, इतरांच्या तुलनेत कमी यश मिळणं असेल, तर ह्या गोष्टी आहेत तर सुख दुःख रूपतेकडून सुखरूपतेकडे. मग गुरु आम्हाला नेमकं काय करतो की तो सांगतो की सुख आणि दुःख हे तुझ्या मनाशी निगडीत आहे. मग तुझं मनच संपून टाक किंवा मन उच्च कर, उन्मनी कर. उन्मनीचे लावण्य, तुर्येचे तारुण्य, अनादी अगम्य आत्मतत्व समावली म्हणतात. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ इतका सुंदर आहे, इथं सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. माऊलींना विचारायचा अवकाश की पलीकडून ओवी आपल्या समोर येऊन जाते. म्हणजे मन संपून टाकणं, मन उन्मन करणं म्हणजे सुख दुःखकडून सुखरूपतेकडचा प्रवास. आम्ही ज्या वेळेला मनाच्या उन्मन स्थितीमध्ये असतो त्यावेळेला आनंदी असतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही देण्याच्या भूमिकेमध्ये, ज्या वेळेला आम्ही हसतो ना, खळखळून हसतो, त्यावेळेला आम्ही सुखरूप असतो, कुठलाही मनात विचार नसतो आमच्या. पण ते हसायला सुद्धा हसू कोण शकू शकतो की ज्याचं हृदय बऱ्यापैकी मोकळं आहे. ते कुचक्या मनाचं कधी हसू शकत नाही. हसतं पण ते दुसऱ्याच्या कुचकेपणावर हसतं. जो देणारा आहे, जो व्यापक आहे, जो विशाल आहे, तो हसतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही उन्मनी असतो, मनाचं उन्मनी, उन्मनीचे लावण्य, मन खूप उठतं, खूप वर येतं, घसरतच नाही. चिरंतन मोठ्या गोष्टीचा विचार करतं, चिरंतन व्यापकतेचा विचार करतं, तो सुखरूपतेकडचा प्रवास. पुढचा प्रवास कोणता आहे गुरु आम्हाला पोहोचवतो, तो दुसरं परिवर्तन कोणतं आहे? देहतादात्म्याकडून आत्मतादात्म्याकडे असं म्हटलं. आम्ही सगळेजण आता देहावर राहतो. आम्ही सगळेजण उठल्यापासून झोपेपर्यंत, आणि जोपर्यंत देहाशी संलग्न आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या वाट्याला सुखदुःख येणार असं म्हटलं. म्हणजे देहतादात्म्याकडून आत्मतादात्म्याकडे याचा अर्थ की जगताना चिक्कूच्या आतली जी बी आहे ते चिक्कूच्या आतल्या बी सारखं राहता येणं. भौतिक गर तर आहे पण चिक्कूच्या बीला काही चिकटलेलं नसतं गर. तसं इथं जगामध्ये राहत असताना, कुठेही राहत असताना गुंतायचं नाही कोणा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पण हे सगळे गुंते आणि सगळे रंग आम्ही इतके चिकटून घेतलेले असतात की आमचं जगणं आंब्याच्या कुईसारखं झालेलं असतं. कुई किती पण चोका, तिला गर शिल्लकच असतो. हा जो आमचा प्रवास आहे, हे जे देहतादात्म्य आहे, देहामुळं मिळणाऱ्या सुखासाठी असूसलेला आहे, तर त्याच्यावर येता येणं हा प्रवास गुरुदेव आम्हाला सांगतात की तुला देहाकडून आत्मतत्वाकडे जायचं. ते असं म्हणतात की जगत तादात्म्याकडून ते ब्रह्मतादात्म्याकडचा प्रवास आहे. आम्ही जगताशी रिलेटेड आहोत सगळेजण. म्हणजे उगच नाही डॉक्टर साहेब 2 वेळाला त्यांच्या भाषणामध्ये काय झाडी काय डोंगर उगच नाही म्हटले.
कारण जगताशी आम्ही तादात्म्य आहोत, आम्ही त्या स्क्रीनशी तादात्म्य आहोत, इतकं स्क्रीनशी तादात्म्य आहोत. आज सुद्धा डोक्यात विचारच घेऊन आले, आता त्या 12 मंत्र्यामध्ये आमचं कोल्हापूरचं कोण असेल, आमचं सांगलीचं कोण असेल, काही संबंध नाही त्यांचा. तिथं येण्या जाण्यामध्ये माझ्या जगण्याशी काहीही संबंध नाही, तरी रोज आम्ही त्या गोष्टीला चिकटून असतो. त्याला म्हणायचं की जगत तादात्म्य. काय संबंध नाही, ह्या त्याच्याशी जर संबंध नाही ठेवला तर आपली बरीचशी दुःख कमी होतील. तुम्ही नुसता विचार करा ना, हे स्क्रीन आहे ना, आपल्याला मोबाईलच्या स्क्रीननं आता जगामध्ये असं संशोधन झालंय की जे म्हणजे सर्वसाधारणपणे या जगातली 60% जास्त लोक स्क्रीनवर 13 तास आहेत, 13 तास. मग यांच्यावर परिणाम काय झालाय? पहिली गोष्ट, यांची अँक्झायटी वाढली. जगताची तादात्म्य पावल्यानंतर दुःख काय असतं? नुसता मोबाईल नावाचं एक एवढं कर्णपिशाच आपल्या सोबत आहे तर किती. मग पहिला प्रवास आपण त्याच्यात बिघडलोय, जगतादात्म्यामध्ये आपण वाया गेलोय. हिची पहिली खूण काय की त्या मोबाईलकडे, म्हणजे मोबाईल बाजूला ठेवल्यानंतर 5 मिनिटात विनाकारण 6 वेळा तिकडे हात जात असेल, विनाकारण, उगच काहीच नाही, पण ते जात असेल तर समजून चालायचं की गाडी घसरगुंडीला लागलेली आहे. दुसरं म्हणतात की त्या स्क्रीनवरचा दुसरा परिणाम आमच्यावर काय होतो की टेक्सोमिनिया नावाचा रोग आहे त्याच्यातलाच मानसशास्त्राचा. त्याला दर मिनिटाला वाटतं की मला कोणाचा तरी मेसेज आलाय, मला कोणाचा तरी मेसेज आलाय, त्या व्हॉट्सअपवर, त्या टेलिग्रामवर किंवा आणखीन कुठले सोशल मीडिया आहे त्याला फेसबुकवर वाटतं की उगाच मला मेसेज आलाय, कुणा ह्याला मेसेज टाक, कुणाला वेळ आहे. बरं ग्रुपवर येत असतंय, म्हणजे ते म्हणतायत ना, घरात विचारत नाही कुत्र आणि फेसबुकवर आहे म्हणताय 1700 मित्र, त्यातला प्रकार. जगत तादात्म्य याचा अर्थ की तो आहे, उगाचच तादात्म्य आम्ही त्याच्याशी पावत असतो. या गोष्टी मी यासाठी आपल्याशी शेअर केल्या की गुरु आम्हाला त्याच्यापासून तोडतो. गुरु सांगतो की 1 दिवस तरी उपवास कर त्याचा. गुरु सांगतो की नको आहे त्यावेळेला बंद कर, कशाला त्याच्याशी खेळतो. जो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, जो तुझ्या आयुष्याच्या चिंध्या करणार आहे, तुझं तादात्म्य त्याच्याशी आहे, ते तादात्म्य तोड. म्हणून तो पुढे जाण्यासाठी तो मार्गदर्शन करतो. पुढची गोष्ट, आणखीन बदल कोणता करतो? स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे करतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे सगळं करतोय ते मीच करतोय, मीच छान आहे. बऱ्याच वेळेला मगाशी खूप सुंदर सांगितली, ही संस्था विकसित होत असताना कुणी एक माणूस नाहीये, हजारो माणसांचे हात, हजारो माणसांच्या शुभेच्छा, हजारो माणसांचे कष्ट, हजारो माणसांचा घाम, हजारो माणसांचं रक्त ही संस्था उभी करण्यासाठी झालेलं आहे, कुणी एका माणसानं झालेलं आहे. हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला ते म्हणतात की तुझा प्रवास हा स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे झालाय. अनुमंता उपदृष्टा करता भरताच महेश्वरा, असं गीतेमध्ये सांगितलं. म्हणजे तो साधक ज्या वेळेला प्रवासाला सुरुवात करतो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल काय होतं? कर्माकडे बघण्याची दृष्टी कोणती होते? तो पहिल्यांदा वाटतं की हे कर्म मीच करतोय, माझ्यामुळेच चाललंय. बऱ्याच जणांना वाटत असते, घरात दारात प्रत्येकाला वाटते की माझ्यामुळं घर चाललंय, मी आहे म्हणून घर चाललंय. शक्यतो आपल्याकडं जास्त असतं, मी आहे म्हणून यांचा संसार आहे आणि मी नसतं तर तुम्हाला कुणी बघितलं असतं, असं पण असतंय. पण असं नसतंय. काय तुम्ही चांगलं आहे सगळं, पण असं बऱ्याच ठिकाणी असतं की हे जग चाललंय ते माझ्यामुळंच चाललंय असं प्रत्येकाला वाटतं. मग तुकोबराय म्हणतात की तसं नाही रे. तुकोबराय म्हणतात की सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित आहे. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणजे गुरु आम्हाला सांगतात की तुझं काय कर्तृत्व आहे, तुझ्या इच्छेने तू पुढचं पाऊल सुद्धा टाकू शकत नाहीत. हिंमत असेल तर टाक असं म्हणतायत. कारण पुढच्या क्षणाला तुझ्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे तुला कुठं माहिती आहे. आणि मग कशाला घमेंड करतोस की हे माझ्यामुळं घडतं, माझ्यामुळं चाललं. स्वकर्तृत्व हे ज्या वेळेला हे माझ्याच्यानं होत नाही, माझ्याकडून कुणीतरी करवून घेत आहे, हा ज्या वेळेला निर्माण होतो, हा ज्या वेळेला ही अवस्था येते त्यावेळेला गुरु काम करतोय असं म्हणतो. मग ईश्वरी कर्तृत्वाकडे आहे. म्हणजे तो पुढं जाताना आपला अहंकार संपतो त्याचा, हे माझ्यामुळं घडत नाही. की जसं तो रहमान खान नावाचा संत असं म्हणतो की देनहार कोई और है, जगामध्ये करोडो माणसं आहेत पण मला एकट्यालाच संपत्ती त्याला दिली
मला दिली इतकी संपत्ती म्हणून मी कोणी शाना नाही आहे, तर तो कुणीतरी अंतिम आहे आणि म्हणून त्यानं मला दिली आणि म्हणून ही संपत्ती अनेकांना वाटतो आहे. म्हणजे स्वकर्तृत्वाकडून ईश्वरी कर्तृत्वाकडं. पुढची गोष्ट क्रियाशून्यतेकडून क्रियाशीलतेकडं परिवर्तन. जे 8 प्रकारचं परिवर्तन गुरु घडवतात त्यातली या गोष्टी आहेत. परमेश्वराच्या नादाला लागलं की आम्हाला वाटतं की आम्ही नुसतं क्रियाशून्य राहायचं, म्हणजे नामस्मरण करायचं, भजन करायचं, दिवसभर रात्रंदिवस त्याच गोष्टी करायच्या. म्हणजे स्पिरिच्युअलिटी 2 प्रकारची असते, एक नकारात्मक आणि एक सकारात्मक. मग नकारात्मकमध्ये मी 24 तास साधना करण्याचा प्रयत्न करतो, मला सोडवण्याचा प्रयत्न करतो. 24 तास स्वतःला साधनेमध्ये बुडवून घेऊन विस्मरण करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर साधनेचा परिणाम हा चित्तशुद्धीवर असतो, ईश्वरी साक्षात्काराशी खूप नंतर येतो. मग तो जो आमचा जो प्रवास आहे क्रियाशून्यतेकडे, म्हणजे ते एक उदाहरण दिलं जातं की नारद अखंड आयुष्यभर फक्त हरिनामच घेत आहेत आणि हरिनाम घेत असलेल्या नारदांना गर्व चढतो आहे आणि ते भगवंतांना विचारत आहेत की तुझा सगळ्यात आवडता शिष्य कोणता. त्यावेळेला नारदांना आतून वाटत असते की ह्याने माझंच नाव घ्यावं, कारण 24 तास मी त्यांचं नामस्मरण करतो आहे, म्हणजे ते माझंच नाव घेतील. त्यावेळी ते तसं म्हणत नाहीत. मग ते त्यावेळेला असं म्हणतात की साळशिरेंबे नावाच्या गावामध्ये संजय पाटील नावाचा एक शेतकरी आहे, तो माझा सगळ्यात आवडता शिष्य आहे. मग त्याला काय कळत नाही. ते म्हणते नारद कसं काय, ते म्हणते जाऊन बघून ये चाल. मग ते खाली आल्यानंतर संजय पाटलाचं ते निरीक्षण करते. संजय पाटील सकाळी एकदा उठते, नमस्कार करते, देवाला म्हणते रात्र चांगली घालवलीस, बरं झालं, आजचा दिवस जरा बरा घालव. शेतात नादाला लागते, शेतातलं काम करत राहते. दुपारी संजय पाटलांच्या वहिनी तिथं भाकरी घेऊन येतात. हे भाकरी खाता खाता भाकरीला एकदा नमस्कार करते, धन्यवाद देवा, भाकरी माझ्या समोर आणलीस, भूक लागलेल्या वेळेला भाकरी दिलीस, धन्यवाद. त्यावेळेला एकदा नाव घेते. संध्याकाळी कष्ट करून घरी येते, कधी एकदा खाऊन झोपतोय असं त्याला होते, कष्ट झालेलं असते. हातरुणावर येते, पुन्हा एकदा नमस्कार करते, म्हणते देवा दिवस चांगला गेला, कष्टात गेला, वाईट काही घडलं नाही, तुला नमस्कार करतो, म्हणून ती झोपते. मग हे सगळं वर जाते. म्हणते देवाला का काय चाललंय, असं पार्सलिटी कुठं असते का म्हटले. म्हणजे 50 कोट सुद्धा दिले तरी माणसं जातात, पण इथं काही नसताना सुद्धा हा माणूस फक्त दिवसात 3दाच फक्त नामस्मरण करतो आहे आणि मी मात्र 21,400-600 वेळेला नामस्मरण तुझं करतो आहे आणि तू कसं काय म्हणतोस की तो तुमचा आवडता शिष्य. मग नारद त्यांना ते एक असं म्हटलं जातं की तो भांडं देतात, भांड्यामध्ये तेल गच्च भरून देतात काठोकाठ आणि त्याला सांगतात की पृथ्वीची प्रदक्षिणा घालून यायची, ह्या भांड्याला घेऊन हातात धरून यायची, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यातलं थेंब सुद्धा तेलाचा खाली पडता कामा नये. मग नारद गेले, एक दिवस पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येऊन त्यांना लागलं. मग प्रदक्षिणा संपल्यानंतर मग नारदांना प्रश्न विचारला भगवंतानी की किती वेळा नाव घेतलंस, माझं नामस्मरण ती म्हणते काय देवा कळतं का तुला, एकदा म्हणते त्याला बी सांडायला नाही पाहिजे, एकदा म्हणजे एकदाही घेतलं नाही. मग काम करत असताना नाव न घेता येणं म्हणजे त्याला इकेगाई नावाचा शब्द आहे. मी जे काम करतो आहे 100% त्या कामामध्ये एक रूप आहे, समरस आहे, मी क्रियाशून्य नाही तर या पद्धतीने क्रियाशील आहे. म्हणजे माझं काम करताना कर्मशीलतेनं मी काम करतो आहे. पुढचा प्रवास जो आहे गुरुदेव आम्हाला करायला लावतात तो आसक्तीकडून अनासक्तीकडं. म्हणजे आत्ताची सगळी जी दुःख आहेत आपण सुरुवातीला केलं ती आसक्तीमुळे. खूप आसक्ती म्हणजे ही प्रेमाच्या पुढची गोष्ट आहे. म्हणजे प्रेम खरं तर आम्हाला आसक्त नाही बनवत, प्रेम व्यापक बनवतो. आसक्ती या शब्दाचा अर्थ की एखाद्या गोष्टीवर म्हणजे माझं जर कुणावर प्रेम बसलं तर त्यानं माझ्याशिवाय कुणावरच प्रेम करू नये. आसक्ती प्रत्येक गोष्टीची असेल, म्हणजे सत्तेची असेल, संपत्तीची असेल, पदाची असेल, प्रतिष्ठेची असेल, मान सन्मानाची असेल, ह्या सगळ्या आसक्ती आहेत. म्हणून गुरुदेव सांगतात की याच्यात कुठल्या गोष्टीमध्ये तू अडकू नको, तू पुढं निघून चल म्हणतात. आणि शेवटचा जो प्रवास आहे बदलाचा माणसाच्या आयुष्यामध्ये गुरुदेव जो करतात त्या बदलाला असं म्हणतात की बंधनाकडून मोक्षाकडं. आम्ही सगळेजण म्हणजे ज्या अर्थी आम्ही तणावामध्ये आहोत, ज्या अर्थी आम्ही चिंतेमध्ये आहोत, त्या अर्थी आम्ही बंधनामध्ये आहोत. पण तुकोबराय खूप सुंदर सांगतात की जो माणूस मोकळा आहे, जो माणूस पुण्यवान आहे, त्याला कोणतंच बंधन नाही. तुकोबराय म्हणतात की दुःख ओखताची न भेटे असं म्हणतात.
थुंकायला सुद्धा दुःख या माणसाच्या वाट्याला नसतं. इतका तो आनंदी असतो, इतका प्रगल्भ असतो, इतका व्यापक असतो, इतका तो विशाल असतो. म्हणजे बंधनातून मुक्त होण्यासाठी त्याच्यासाठी ही गोष्ट. मग बंधनातून मुक्त होण्यासाठी गुरुदेव नेमकं काम काय करतात की त्याला तिथं योग्य त्या गोष्टी देतात. म्हणजे असं म्हणतात की ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष प्राप्त झाला, बंधन काहीच आत्मयाला बोलूची नाही. म्हणजे गुरुदेव त्याला त्या ठिकाणी अनुग्रह शब्दाचा अर्थ की मार्ग दाखवतो. मग मार्ग कोणता असेल की त्याला त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार त्याला मार्ग दाखवतो. मग आता गुरुचं इथं सुरू होतं की ह्या गोष्टी हा बदल गुरु आम्हाला देतो, अनासक्त करतो. तो ज्ञानी आम्हाला करण्यासाठी धडपडत असतो, तो सुखी करण्यासाठी धडपडत असतो. तो आमचं ईश्वरी कर्तृत्व आहे, माझं कर्तृत्व नाही हे संपवत असतो. हे सगळं करत असताना तो गुरुदेव स्वतः त्या अवस्थेला प्राप्त झालेला असतो. तो सुखरूप असतो, तो ज्ञानी असतो. म्हणजे मगाशी सांगितलेल्या 7 गोष्टी त्या गुरुदेवाकडे असतात आणि तोच याचं मार्गदर्शन करू शकतो. दुसरा कोणी करू शकत नाही, इतकी क्षमता त्याच्यामध्ये असते. म्हणजे असं घडावं की शहरातली पोरं यावीत खेड्यात, उन्हाळ्याचे दिवस असावेत आणि खेड्यातली पोरं बॉर्न स्विमिंग करत असतात ना, पवत असतात. मग खेड्यातली पोरं अशी पवत असताना शहरातले 1-2-4 पोरं अशी बघत असावी. ती पोरं ही वरनं उड्या हाणतंय, सुरकाळे हाणतंय, मुटका हाणतंय, पाणीवर उडीवतंय. हे बघतंय नेमकं कसं कसं करतंय. ते शरीराच्या हालचाली काय आहेत ते वर काटावरचं शहरातलं पोरगं बघतंय. मग ती येतंय शहरात आणि त्याला बी एकदा हुकी येते की आपल्याला शिकवायचं आहे, पवायला आपल्या मैत्रासनी शिकवायचं आहे म्हणते. मग ते आणखीन 2-4 जोडीदार घेऊन मोटरसायकलनं त्या रविवारी गावाकडे येते, हिरीच्या बाजूला उभं राहते, म्हणते टाका उड्या. मग ती शहरातनं बरोबर आली, म्हणते कसं काय टाकायची? म्हणजे पवायचं, उड्या टाकायची. मग ती कसं पवायचं असतं? मग ती सांगते की असा हात मारायचा असतो, असा हात मारायचा असतो, पाय असा मारायचा असतो. मग ती त्याला विचारते तुला येतं का पवायला? ती म्हणते नाही येत. मग म्हटली चल माघारी. आपला ज्याला स्वतःला पवायला येत नाही तो जर दुसऱ्याला पवायला गेला तर तो स्वतःही बुडला आणि सगळ्यांना बुडवला. तसं माझं आहे आत्ताची अवस्था. मला पवायला येत नाही पण मी आपलं तुम्हाला सांगतोय, तुमची नौका पार होईल का नाही मला माहीत नाही, पण तो प्रवास मात्र हा असा. म्हणजे पोपट पंचीनं शब्दानं मी सांगतो की हात कसे मारायचे, म्हणजे पोटाखालनं पाणी कसं पास करायचं, त्या गोष्टी मी सांगू शकतो. पण प्रत्यक्ष न तिथं पोहोचल्यामुळं तो मला अधिकार नाही. मग आता गुरु आलं की हे सांगू शकतो. मग गुरुची लक्षणं कोणती? मग गुरुच्या लक्षणाविषयी नाथ महाराज असं म्हणतात की शब्द ज्ञाने पारंगत, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. गुरु ओळखण्याची खूण कोणती? नाथ महाराज म्हणतात की त्याच्याकडे ही 4 लक्षणं आहेत का बघा. पहिलं लक्षण त्याचं आहे की शब्द ज्ञाने पारंगत. म्हणजे त्याच्याकडे शब्दाचं भांडार आहे का, नेमके शब्द त्याला वापरता येतात का. म्हणजे बऱ्याच वेळेला माणसाला नेमके शब्द वापरता येत नाही, कुठले शब्द कुठं वापरायचे कळत नाहीत ना. म्हणजे पण तो गुरु असतो तो बरोबर वापरतो. म्हणजे वापरायचं आपल्याला कसं कळत नाही की आपण समजा एखाद्या कोरोना पेशंटला बघायला गेलो की गेल्यानंतर त्याला विचारतो की तुमचं ते हे किती आलं, स्कोअरला काय म्हणायचं, HRCT स्कोअर किती आला. मग ते आपलं सांगतंय भोळेपणानं 9, 11. मग हे तिथं बसून काय म्हणते, आमच्या गावचं एक 4 HRCT असलेलं बघा परवाच गेलं. आता ते पुढचं जगल का सांगा. शब्द ज्ञाने पारंगतू या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या समोर आलेला जो जीव आहे, जो उद्धारासाठी धडपडतो आहे, जो मोक्षासाठी, जो बंधन मुक्ततेसाठी धडपडतो आहे, तो समोर आला तर तो जिथं आहे तिथपर्यंत आपली भाषा पोहोचवण्याची क्षमता त्या गुरुदेवांच्याकडे असते. माऊली खूप सुंदर सांगतात की अंतिम सत्याला प्राप्त, म्हणजे संतांच्या भाषेमध्ये शब्द पकडण्याचं नेमकं सामर्थ्य असतं. म्हणजे शब्दाची ताकद संतांना माहीत असते आणि म्हणून त्यांच्या शब्दाकडे असलेल्या भांडारानं तो शिष्य जिथं आहे तिथं प्रकाश पाडण्याचा ते प्रयत्न करतात. जसं माऊली म्हणतात की शब्दामध्ये ताकद किती आहे, अरूपे रूप दावीनं, अतिंद्रिय परी भोगवीनं, इंद्रिय करवी, असं माऊली म्हणतात. म्हणजे माझ्या शब्दांच्या मध्ये इतकी ताकद आहे की अरूपामध्ये असलेलं रूप मी दावीन,
ते परमेश्वराचं रूप अतिंद्रिय, इंद्रियाला गवसणारं नाही, पण माझ्या शब्दात इतकी ताकद आहे की अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिये करवी. शब्दांची ताकद. माऊलींची एक ओवी आपण बघू. शब्द कसा प्रकट होतोय बघा. शब्दाची ताकद पंचतन्मात्रा घेऊन येतात. पंचतन्मात्रा म्हणजे प्रत्येक शब्दाला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा स्पर्श आहे. मी जर आता प्राजक्ताचं फूल आपल्याला म्हटलं, नुसतं फूल म्हटलं प्राजक्ताचं फूल, तर रूप आपल्या समोर आलं. ते छोट्याशा पाकळ्या, लाल दांडा आणि त्याचा सुगंध सुद्धा आपल्या नाकापर्यंत पोहोचला. तो सुगंध म्हणजे प्राजक्त नुसतं म्हटलं तर प्राजक्त या शब्दाला या तन्मात्रा चिकटलेल्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाच्या. तसं माऊली म्हणतात, हे सगळे संत म्हणतात की आमच्या शब्दांच्या मध्ये इतकी ताकद आहे की तो शिष्य जिथं आहे तिथं प्रकाश पडण्याची ताकद आहे. मग उदाहरणार्थ मी एक ओवी आपल्याशी शेअर करतो माऊलीची. तो हे हृदय म्हणून या आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. ही ओवी नुसती म्हटली तरी आपल्या समोर चित्र उभं राहिलं. माझं जे हृदय आहे ते हृदय म्हणून या आपुले. त्या हृदयाचं कमळ जर असेल तर त्या कमळाच्या पाकळ्या सूर्य उगवल्याबरोबर जशा चौफाळतात, अशा विकसित होतात, अशा उमलतात. तसं माझं हृदय कमळ, तो हे हृदय म्हणून या आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. नुसत्या एका ओवीमध्ये शब्दांच्या ताकदीनं माऊली सद्गुरूंचं मोल, सद्गुरूंच्या विषयीचं असलेलं समर्पण, त्यांच्याविषयीचं असलेलं प्रेम, त्यांच्याविषयीचं माझ्या हृदयामध्ये असलेलं वैभव, ते सगळं म्हणजे शब्दामध्ये प्रकट करतात. शब्द ज्ञाने पारंगत. शिष्य जिथं आहे तिथं पर्यंत उचलण्याची ताकद शब्दामध्ये आणून त्याला उचलण्याची क्षमता त्या शब्दामध्ये. ब्रह्मानंदी सदा डुल्लतो असं म्हटलं. दुसरी गोष्ट गुरूंची ओळखायची कुठली की त्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो. कधीच त्यांचा चेहरा कोमजलेला नसतो. कायम त्यांचा चेहरा असं टवटवीत असतो. असा 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखा नसतो. कायम वांगारलेलं थोबाड त्यांचं नसतं. जणू आत्ताच कोणाचं तरी 12वा करून आलंय असं सुद्धा त्यांचा चेहरा नसतो. ब्रह्मानंदी सदा डुल्लतो असं म्हटलं. सतत आनंदी असतात. सतत कितीही मोठं दुःख असलं, कितीही मोठा त्यांच्या आयुष्यामध्ये घाला आलेला असला, कितीही मोठ्या वेदना त्यांना असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य. ब्रह्मानंदी सदा डुल्लतो. रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झाला होता. मृत्यूचे क्षण जवळ आले होते. 16 दिवस झाले घास आत जात नव्हता अन्नाचा. बरोबरीच्या त्या समोरच्या 16 शिष्यांना वाटायचं की गुरुदेवांचे हाल चालू आहेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. गुरुदेवांना ती दुर्गा माता प्रसन्न आहे, त्यांनी तिला काली मातेला सांगावं ना, माझा घसा थोडासा मोकळा कर, थोडंसं दूध तरी आत जाऊ दे, थोडंसं अन्न तरी घशातनं आत जाऊ दे. गुरुदेव जे तळमळत आहेत, खरं तर ते तळमळत नव्हतेच मुळामध्ये, पण ते म्हणायचे. ते गुरुदेवाला म्हणतात की गुरुदेव सांगा ना काली मातेला थोडासा घसा मोकळा करायला, जाऊ दे ना 2 थेंब. त्यावेळेला गुरुदेव म्हणतात ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तर मी तिला बोलवतो. रात्र सरून गेली. सकाळी उठल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या बाकीच्या 16 शिष्याने विचारलं की गुरुदेव, तुम्ही रात्री काली मातेला सांगणार होता तुमचा घसा मोकळा करायला, तुम्ही सांगितलं का? तुम्ही काही खाऊ शकत नाही. त्यावेळेला गुरुदेव हसतायत आणि तसं म्हणतायत, अरे बाळानो, मी भेटली मला काली माता रात्री. ती मला असं म्हटली, हे 16 जण खातायत ते कोण खातायत? तूच खातोयस ना, मग तो घसा कसं काय मोकळा होईल? आणि त्याच दिवशी रात्री बरोबर 12 वाजता सगळ्या लेकरांच्याकडे बघत हसत हसत, हात वर करत, अभयदान देत, चेहऱ्यावर हसत, कॅन्सरच्या वेदना अत्यंत टोकाच्या असताना सुद्धा सगळ्यांना आशीर्वाद देत रात्री 12 वाजता सहज मृत्यू स्वीकारतात. शेवटपर्यंत ठाकूरांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. ब्रह्मानंदी सदा डुल्लतो असं म्हटलं. म्हणजे गुरुदेव ओळखण्याची खूण कुठली की त्याचा चेहरा कायम प्रसन्न असतो. माऊली म्हणतात की ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा अंकुर फुटे. म्हणजे त्या गुरुदेवांच्या हृदयामध्ये कायम प्रशांत स्थिती असते, कोणती हालचाल नसते. त्यांच्या हृदयाच्या सरोवरामध्ये कोणतीही लाट कधीही उमटत नाही, ती स्थिर असते, ती शांत असते. ब्रह्मानंदी सदा डुल्लतू. पुढे ते म्हणतात की शिष्य प्रबोधिनी यथ उचित निज भावे. पुढचं ते असं म्हणतात की शिष्याचं प्रबोधन करण्यामध्ये, म्हणजे शिष्याला बोध देण्यामध्ये ते माहीर असतात.
हे समोरचा आलेला पिंड त्याचा स्वभाव कोणता आहे? तो काम करतोय तर तो कर्मयोगी आहे, त्याला कर्माची दीक्षा देतील. तो ध्यान करतो आहे तर त्याला राजयोगाची दीक्षा देतील. तो ज्ञानी आहे, त्याची बुद्धिमत्ता गेल्या अनंत जन्मामध्ये शुद्ध होत आली आहे. तो गुरुदेवांचा शब्द चटकन पकडते आहे, त्याची बुद्धी तरल झाली आहे. म्हणजे अमृतकण कोवळे असं म्हणतात की तो चकोर पौर्णिमेच्या रात्री पडलेल्या चांदण्याचं जे अमृतकण असते तो अमृतकण चकोर चटकन पकडतो, कारण अमृतकण हे खूप कोवळे आहेत. तसं तो बुद्धिमान, तो ज्ञानी जो आहे, म्हणजे जर ज्ञानी असेल तर त्याला ज्ञानाचा उपदेश करते. म्हणजे ज्ञानी माणसाचं लक्षण कोणतं की तो गुरुदेव बोलता क्षणीच मोकळा होतो. त्याला साधनेची आवश्यकता नाही लागत, त्याला नामस्मरण ध्यान चिंतनाची आवश्यकता नाही भासत. ज्या क्षणाला गुरुदेव बोलतात त्याच क्षणाला तो मोकळा होतो. माऊलींची खूप सुंदर ओवी आहे, मोटके गुरुमुखे उदय जात दिसे एरवी स्वयंभची असे प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसे. मग गुरुदेव बोध देत असतानाच त्याच्या हृदयस्थ अंधार नाहीसा होतो. आतमध्ये असलेला ज्ञानाचा सूर्य बाहेरचा अंधार नाहीसा झाल्याबरोबर तो आपोआप प्रकट होतो. तो इतका ज्ञानी असतो. त्याला कोणत्या अवस्थेची, कोणत्या दशेची, कोणत्या साधनेची आवश्यकता नाही भासत. की जसं माऊली म्हणतात की तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न जाता बालपणी सर्वज्ञतावरी जयाची. म्हणजे माऊली ह्या चारी भावंडांना कुठली साधनेची आवश्यकता नाही. त्यांनी कुठलं ध्यान नाही केलं, त्यांनी नामस्मरण नाही केलं, कारण जन्मताच ते ज्ञानी आहेत. पण माझ्यासारख्याला करावं लागतं. माझ्यासारख्याला तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयास करावे लागतात. उदाहरण दिलं जातं की तिथं पोहोचण्याचे कोणकोणते मार्ग आहे आणि किती गतिमान आहेत. म्हणजे मोक्ष म्हणजे एखाद्या झाडावर पिकलेलं फळ आहे, तर हे पिकलेलं फळ प्राप्त करण्यासाठी किती प्रकार आहेत. एक मुंगीचा मार्ग आहे. म्हटलं मुंगी प्रवास सुरू करेल, चालत 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 जन्म पुनर्जन्म जन्म पुनर्जन्म अखंड साधना सेवा सत्संग करे ती पोहोचेल. दुसरा कपी मार्ग सांगितला की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मुक्तीचा मार्ग माकडासारखा उड्या मारत ह्या जन्मात साधना करेल, पुण्य कमवेल, मधल्या फांदीवर, तिथून मधल्या फांदीवर, तिथून वरच्या फांदीवर, कपी मार्ग. आणि शेवटचा जो ज्ञानी आहे त्याला असं म्हटलं की तो विहंगम मार्ग, पक्षासारखा येईल आणि चटकन तो पाडेल. तो ज्ञानी असेल तर त्याला ज्ञानाचा मार्ग देतील. तो भावनाशील असेल, तो सुखामध्ये सुखी होत असेल आणि दुःखामध्ये दुःखी होत असेल तर त्याला भक्ती देतील. तो त्याचा जो पिंड आहे त्या पिंडाला मार्गदर्शन करून त्याला या परिवर्तनाच्या दिशेनं सुखरूपतेकडे पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि शेवटचं ते असं म्हणतात की निज भावे. गुरुदेव काय करतात, निज म्हणजे अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक, खूप करुणेनं ते मार्गदर्शन करतात. जवळ घेऊन सांगतात की बाळा, यासाठी आपला जन्म आहे. करुणा या शब्दाचा अर्थ असा आहे की जेवढे संत आहेत, जेवढे सत्पुरुष आहेत, त्यांना असं वाटत असतं की मी ज्या उंचीवर आहे, म्हणजे मी जिथं आहे तिथं सगळ्यांनी यावं. म्हणजे आता आमची सगळ्यांची दशा, म्हणजे माझी दशा असेल गटारातल्या एखाद्या त्या किड्यासारखी असेल, आणि माझा गुरुदेव समजा वर आहे, सूर्याच्या जवळ आहे, आनंदात आहे. त्याचं जीवन इतक्या उच्च प्रतीचं आहे की माझ्या गुरुदेवांना वाटतं आहे की अरे हे गटारात का जगतंय, असं का जगतंय. त्यांच्या मनामध्ये करुणा निर्माण होते की का ही माणसं इतक्या क्षुद्रतेनं जगतायत, का संकुचेनं जगतायत. पैपुंकी साची आहे किडे की न शिकेल सिंचित. ही माणसं पुवातल्या किड्यासारखी का जगतात. म्हणजे पुवातला किडा पुवातनं बाहेर काढला तर तो तडफडून मरतो. पण पुवात राहणं हे कधी सुखदायी असू शकतं का. कारण पुवात राहणं म्हणजे दुर्गंधीनं जगणं असतं. तसं आम्ही पैपुंकी साची आहे किडे, आम्ही ज्या पुवामध्ये राहतो, आमचं पू कोणता आहे द्वेष, आमचा पू कोणता आहे मत्सर, आमचा पू कोणता आहे लोभ. म्हणजे आम्ही ह्या पुवामध्ये राहतो. या राहण्याबद्दल त्या संतांना करुणा निर्माण होते. कारण ह्या सगळ्याच्या वर उठून ते एका ब्रह्मरसामध्ये, एका आनंदामध्ये मग्न असतात. कारण तुकोबराय त्याला असं म्हणतात की या रे सेवितो हा रस वाटितो अनेका होऊ नका रानभरी. तुकोबराय म्हणतात की या रे, मी ज्या उंचीवर पोहोचलोय तिथं या, बघा तरी तुम्ही. म्हणजे हा पहाड चढायला तरी सुरुवात करा. मी ज्या शिखरावर पोहोचलोय त्या शिखरावर आल्यानंतर बघा तरी जग केवढं मोठं आहे. तुम्ही त्या खड्ड्यात राहून काय करताय. मी ज्या ब्रह्मरसामध्ये, मी ज्या आनंदामध्ये आहे
तो आनंदाचा कंद जो आहे तो कंद मिळवण्यासाठी प्रयत्न करा. होऊ नका रानभेरी असं म्हणतात. करुणा या शब्दाचा अर्थ ते म्हणतात की अरे मग तुकोबारायांच्याकडे सत्ता होती का बघा, संपत्ती होती का बघा, म्हणजे 149 होते का बघा त्यांच्याकडे, नव्हते. त्यांच्याकडे अडाणी इतकी संपत्ती होती का? कोणतंही पद नव्हतं, कोणतीही सत्ता नव्हती, प्रतिष्ठा नव्हती, काहीही नव्हतं. तरी तुकोबाराय म्हणतात की अरे माझ्या जगण्याची जी गुणवत्ता आहे ना, माझ्या जगण्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ध्यानात घ्या ना. मी त्या दिवशी पुस्तकाच्या प्रकाशनाला तेच म्हटलं की हा महाराष्ट्र नावाचा देश आहे, इथल्या ज्या पालख्या आहेत ना त्या संतांच्या उचलल्या जात आहेत, कुठल्या मंत्र्याच्या संत्र्याच्या किंवा कुठल्या उद्योगपतीच्या उचलल्या नाही जात. कारण संत जे देतात ते चिरंतन अभंग असतं, शाश्वत असतं, परमनंट असतं. अभंग शब्दाचा अर्थच मुळामध्ये आहे जी वाणी कधी भंग पावत नाही तिला भंग अभंग असं म्हटलं. ज्या वाणीचा कधी वीट येतच नाही. तुम्ही बघा ना, नुसतं भीमसेन जोशींचं जाता पंढरीसी लावा तुम्ही, एकदा दोनदा तीनदा चारदा लावा, नाही वीट येत. पण तुम्ही जरा तरुण पण तुमचं पुढं गेलं असेल, 19च्या पुढं गेलं असेल, टीनएजच्या पुढं गेलं असेल आणि ताल से ताल मिला ऐश्वर्या रॉयचा ऐका, एकदा दोनदा तीनदा, चौथ्या वेळेला नको वाटेल. पण अभंगवाणी आहे, ती अभंगवाणी ऐकताना आम्हाला कधी वीट नाही येत, ती वाणी अवीट असते. आणि त्या वाणीमध्ये सांगतात की होऊ नका रानभेरी. रानभेरी नावाचा पक्षी आहे, ही तुकोबारायांची उपमा आहे. आणि हा रानभेरी नावाचा हा पक्षी आहे. तुम्ही आम्ही ऊर्जा मिळाली सकाळी की उडतो आहे आणि ह्या फांदीवर कपाळ पडतं आहे, उडतो आहे सकाळी, ऊर्जा मिळाली की या फांदीवर आपटतो आहे. प्रत्येक वेळेला कुठंतरी फांदीवर दगडावर माझं डोकं आपटतं आहे, मी खाली पडतो आहे आणि कपाळ मोक्ष होत होत माझा त्याच्यातच समारोप होत आहे. तुकोबराय त्याच्याविषयी असं म्हणतात की जी माणसं आत्मस्वरूपाकडं मार्गस्थ न होता, साधनेचा प्रवास न करता, अंतिम सत्याचा शोध न घेता जी तशीच निघून जातात, ती शून्यामध्ये जन्माला येतात, शून्यामध्ये जगतात आणि शून्यामध्ये मरतात. माऊली त्याच्याविषयी असं म्हणतात, ईश्वरा वाचून लानी जी आणिक बुद्धी नाही, ते एकच बुद्धी जाण अर्जुना जगी. मग माऊली असं म्हणतात की ज्याची बुद्धी ईश्वराशिवाय चिंतन करते तो नुसता जगला, किती मोठा झाला तरी तो जगतो आणि मरतो, त्याच्यात विशेष काही घडत नाही. पण जी बुद्धी ईश्वराचं चिंतन करते, अंतिम सत्याचं चिंतन करते, व्यापकतेचं चिंतन करते, विशालतेचं चिंतन करते, ती बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी गुरुदेव धडपडत असतात. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा तो आहे. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन हवं आहे, परिवर्तनाविषयी आपण खूप चर्चा केलेली आहे. परिवर्तन या शब्दाचा अर्थ गुरुदेव किंवा ही जी व्यवस्था आहे आपल्याला गुरुदेवांची साधनेची, साधना, सेवा, समाधी हा आमच्या आयुष्याचा मार्ग आहे. सेवा तर आपण करतोच आहे, फक्त साधना शिल्लक आहे. मग आपण आता ठरवलंय की बाबा या हॉलमध्ये महिन्यातनं एकदा ध्यानाला यायचं आहे असं ठरलंय. असं आता ध्यानाला यायचं म्हटल्यानंतर आता इथं आहेत समजा 150 जण आहेत, त्यातले एक साधारण 15 जण येतील, कारण सोपं नसतंय काम. कारण इकडं येण्यासाठी खूप ताकद लागते. म्हणजे माऊलींची एक उभी आहे की किती ताकद लागते परमार्थावर यायला, का भंगारचे भंगारपणे असं म्हणून एक असे खूप उभे आहेत. का नाही माणसं या साधनेकडे येत, का नाही ह्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे येत, का नाही ह्या म्हणजे या वाटेवर चालत. तर माऊली म्हणतात की इकडे यायला लई ताकद लागते. किती ताकद लागते ते म्हणतात की एखादा भिकारी आहे, 15 दिवसाचा उपवासी आहे आणि त्या दिवशी त्याला समजतं की त्या गावातल्या श्रीमंताची पंगत आहे. पूर्वी श्रीमंताच्या पंक्तीमध्ये एखादं गरीब जर बसलं तर ते श्रीमंताला आवडायचं नाही. एकच काय आलं माझ्यात, मग त्याच्या लक्षात येतं की श्रीमंत मला उठवेल, म्हणून त्या पंगत जिथं अंधार पडलाय त्या अंधारात जाऊन हे बसते. पत्रावळ्या वाढल्या जात आहेत, आता लाडू वाटला जातोय, लाडू त्याच्या पत्रावळीमध्ये येतोय आणि त्या श्रीमंताच्या लक्षात येते लगा ही इथं कसं काय आलं. श्रीमंत येतोय आणि त्याला आता उठवतोय, उठ इथं कसं काय आला माझ्या पंक्तीमध्ये. उठताना तो लाडू हातामध्ये घेतो, कारण 15 दिवसाचा उपवास आहे, पोटामध्ये अन्नाचा कण. तो लाडू हातामध्ये घेतो, पण त्याचा हात लागतो लाडवाला, लाडू पुढं पडतो, लाडवावर त्याचा पाय पडतो, लाडूचा तिथंच चुरा होतो आणि त्याला हकललं जातं.
हाकलल्यानंतर त्या भिकाऱ्याला जो त्रास होतो तो त्रास संसारामध्ये रमलेल्या माणसाला परमार्थाकडे येताना त्रास होतो. हे मी नाहीये म्हणत, हे मी अजिबात म्हणत, कशाला माझ्या मनाचं सांगू मी. हे नाही, खूप पुढची उदाहरणं तर लईच गमतीशीर आहेत. म्हणजे सांगितली ना, जवळजवळ 15 ओव्या आहेत, धाड 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 माऊलींच्या ओव्या आहेत. किती त्रास होतो त्या माणसाला. कारण त्याच्या अगोदरची ओवी अशी आहे, अस्थेची या पहिलं तिरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची पहिलं तिरी, प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला रिघे असं म्हणतात. म्हणजे माऊली म्हणतात परमेश्वरा म्हणजे प्राप्तीच्या पहिलं तिरी, त्याला ही प्राप्ती करायची आहे, संतत्वाला पोहोचायचं आहे, त्याला अंतिम सत्याला पोहोचायचं आहे. त्याच्या मनामध्ये इच्छा आहे, पण इच्छा असणारे किती आहेत? माऊली म्हणतात कोटी रोप आहेत. ज्ञानेश्वरीला हात लावला, ही बघितली वारी की वाटतंय लगा आपण बी करावं, आपण बी माळ घालावी, मग हरिपाठ म्हणावा, मग आषाढी एकादशीला जावं असं त्याला वाटतंय. रिगतात कोटीवरी असं म्हणतं. प्राप्त कोट्यवधी माणसाला वाटतं की मी मोकळा व्हावं, मी आनंदी असावं, मी जावं या मार्गावर. परी प्राप्तीची पहिलं तिरी विपाईला रिघे. मग माऊली म्हणतात किती जण पोहोचतात? करोडो लोकांच्या मनात येतं, लाखो लोक प्रवासाला सुरुवात करतात, पोहोचतो मात्र कवा नाही एक उजो असं म्हणतो. एखादा पोहोचतो, इतका कठीण मार्ग आहे. मग आता आम्ही ठरवलंय की बाबा महिन्यातनं एकदा इथं यायचं. आता एवढे जण आहे, मला डेफिनेट खात्री आहे 10-15च्या वर कुणी येत नाही. एक दिवस पण तिकडं मेहुण्यानं बोलवलं, मेहुणीनं बोलवलं की कितीही पाऊस असला तरी तिकडं जाणार तू, कारण इकडं येण्यासाठी तितका उशीर लागतो. आणि ध्यानाला बसणं सोपं काम नाही. 15 मिनिटं एका ठिकाणी डोळे बंद करून बसता येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. करून बघा तुम्ही रात्री घरी गेल्यानंतर, फक्त 15 मिनिटं शक्य नाही. म्हणजे 3-4 मिनिटाला कुठंतरी दुखायला सुरुवात होते, 5व्या मिनिटाला कुठंतरी बदल व्हायला सुरुवात होतो, 6व्या-7व्या मिनिटाला म्हणते की नगच. इतकं ते कठीण काम असतं. मग तो तिथंपर्यंतचा प्रवास इथं सुरू होण्यासाठी आपण तो सुरू करायचा असं म्हणतो आहे. आपण सोहन मार्गाचं चिंतन करून ध्यान शिबिर एका महिन्याचं करणार आहोत. आपल्याला प्रार्थना आहे की आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आलात. कालपासून धडपडत आहेत माणसं, पुण्याची माणसं आहेत ती कालपासून आलीत, कोल्हापूरची माणसं आहेत आणि खूप कष्ट करतायत, भिजलेत पावसामध्ये. रात्री थोडं हे पण म्हटलं त्यांनी, कराओके पण म्हटलं, त्याचाही आनंद घेतला. आपलं ठरलंय, आपलं काय ठरलंय की जो क्षण आहे तो आनंदात व्यतीत करायचा. जो जो क्षण असतो, आपल्याला कुठलं वर्ज्य गोष्ट नाही. म्हणजे कराओके वर्ज्य आहे का? नाही ना. म्हणजे मग अशी म्हटलं लावलं कराओके तर ताल असे ताल मिला मी म्हणणार ना, पण त्याच वेळेला इकडं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी म्हणणार ना मी. म्हणजे आमची लावणी अभंगाला भुललेली असेल, उलटा प्रवास आमचा नसेल. आम्ही सगळ्या गोष्टीकडे असणार आहे, जिथं आहे तिथं असणार, कारण हा आमचा प्रवास आनंदाचा सुखाचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो तर आम्ही सुखदायी जगणार. संत जिथं पोहोचले तिथं पोहोचणार. आमचा गुरु जिथं पोहोचला, ज्या दशेला ज्या अवस्थेला पोहोचला तिथं आम्हाला पोहोचायचं आहे. आपण सगळेजण आलात खूप आनंदानं. म्हणजे मला सगळ्यांचे चेहरे, म्हणजे एवढं भात बीत खाऊन, पुऱ्या बिऱ्या खाऊन, मगाचा म्हणजे मीटिंगचा कार्यक्रम आटपून सुद्धा तुमचे चेहरे टवटवीत दिसत आहेत. म्हणजे गुरु, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे गुरु बघितलेत त्या गुरूंच्या पेक्षा तुमच्या सगळ्यांचे चेहरे एकदम टवटवीत आहे. कशा, म्हणजे मला आता वाटते की कशाला मी फिरत होतो इकडं तिकडं. सगळं जवळच असताना, सगळं माझ्या समोरच असताना, कारण तुम्ही माझे गुरु आहात. चेहरा प्रसन्न आहे, आनंदी आहे. कायम असं राहा, कारण सुख तुम्ही जाता जाता जरी नुसतं एखाद्याकडे बघून हसला तरी सुख देत असता. जरा हसायला शिकू आपण, पण ते हसताच येत नाही मला. आमचं फक्त नको त्या व्यक्तीकडे बघून हसू नका. पुण्याला मी सांगतो ना, आमचे रिटायर झालेले माझे सिनियर अधिकारी आहेत बरेचसे. ते मुळा नदीच्या काठाला त्यांची चाळ आहे, म्हणजे ती ही आहे, काय त्याला म्हणायची, कॉलनी आहे. ते रोज सकाळी असं चालायला जातात. असे सगळेजण, दीर्घकाळ जगायचं आहे ना, त्यामुळं जगायचं असल्यामुळे ते अशी चालत राहतात. आणि त्या मुळा नदीच्या तिथं म्हणजे तिथे एक असं ती बाग आहे, त्या बागेत सगळेजण असे जमतात. मग त्यांना हसवायला एक भाडं देऊन आणलेला एक माणूस आणलेला असतो.
आणि मग ते हसण्याचे प्रकार सांगतो, को 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 को. आणि ते हसत असताना त्या बागेच्या बाहेर त्याचंच कोणतरी एक नातू बघून त्यांच्याकडे हस. ते नैसर्गिक हास्य आहे. त्या नैसर्गिक हास्यामध्ये राहणं म्हणजे संतत्वामध्ये राहणं, म्हणजे कुठल्याही आलंबनाशिवाय हसता येणं, की जसे तुम्ही आत्ता हसताय मोकळेपणानं. कायम पॉझिटिव्ह, कायम व्यापक, कायम विशाल. जेवढं या जगामध्ये उन्नत आहे, विशाल आहे, वैभवशाली आहे, त्याचा मी वारकरी आहे, अखंड वारकरी आहे. असं जगता येणं म्हणजे गुरुदेवांच्या पाठी, आणि तुम्ही ते जगता आहात. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतलं. म्हणजे हे नसताना सुद्धा, इच्छा नसताना सुद्धा ऐकून घेतलं, बारकी गोष्ट आहे का? तरीही, कारण एवढा अवघड विषय, कारण युवा संस्कार शिबिराचा समारोप करताना वेगळं असतं. हे सगळं एकदम ओव्या, अभंग मनात चाललं असेल, ही काय चाललंय हे, पण तरीही तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.